अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज लढत दुपारी 2:30 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामन्याला होणार सुरुवात। आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान ब्लॉक, हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान ब्लॉक, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक। होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या 28 स्पेशल ट्रेन, सीएसएमटी नागपूर मडगाव नांदेड दरम्यान होळीसाठी प्रवाशांना स्पेशल ट्रेन। जुना कसारा घाट सोमवारपासून 6 दिवस बंद राहणार। दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्याचा निर्णय सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाहतुकीसाठी बंद राहणार। महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। एसटीतील सवलतींमुळे महामंडळावर कोट्यवधींचा भार, विविध सवलतींमुळे एसटीवर 640 कोटींचा बोजा, महिला ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहेत सवलती। मुंबईत तापमानाचा पारा वाढला, सलग दुसऱ्या दिवशी तापमान 37 अंशांवरती, पुढील काही दिवस तापमान चढतच राहणार, हवामान विभागाचा अंदाज। म्हाडाची लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी, कोकण मंडळाच्या 2000 घरांसाठी लॉटरी निघणार। चितळसर येथील सर्वाधिक 1173 घरांचा समावेश असणार। राज्यभरात जीबीएसची एकूण रुग्णसंख्या 215 वर, एकूण रुग्णांपैकी 153 रुग्णांना डिस्चार्ज, काल 2 नवीन संशयित रुग्णांची नोंद। आमदार प्रवीण तायडेंकडून मतदारसंघाला 3 रुग्णवाहिका, निवडणुकीपूर्वी अमरावतीकरांना दिलेलं आश्वासन पूर्ण, अचलपूर परतवाडा चांदूर बाजार तालुक्यासाठी 3 रुग्णवाहिका। श्रीवर्धनमध्ये दगड मातीचं बिनधास्त उत्खनन, विकास कामांसाठी पोखरले जात आहेत डोंगर, ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने अपघाताची भीती। वर्ध्यातील देवळी येथील आमदार राजेश बकाने यांच्याकडून बस स्थानक बांधकामाचा आढावा, 5 वर्षांपासून बस स्थानकाचे बांधकाम अपूर्ण, 15 मार्चपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून पुतळ्याची स्वच्छता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाने यवतमाळ शहरातील प्रमुख चौकात असलेल्या पुतळ्याची साफसफाई, यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी। साताऱ्यातील सुभाषचंद्र बोस चौकाला येणार ऐतिहासिक स्वरूप, हुतात्मा स्मारक परिसरात लष्कराचा रणगाडा बसवण्याचे काम सुरू। अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट, 17 कोटी 37 लाखांचा आराखडा तयार, 707 गावात पाणी टंचाईसाठी उपाययोजना। डोंबिवलीत बिल्डरांचा फसवणुकीचा प्रताप सुरूच, हायकोर्टाच्या आदेशानंतरही नागरिकांकडून गोळा केले 1.5 कोटी। हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचा पेरा वाढला, मागील 2 आठवड्यापासून वातावरण चांगले राहत असल्यामुळे भुईमुगाचे पीक हे चांगले बहरले। यावर्षी आता भुईमुगाला अधिक चांगला भाव मिळेल, शेतकऱ्यांकडून आशा व्यक्त। शिक्षण सेवक घेणार राज्यस्तरीय शिक्षण परिषद, राज्यातील हजारो शिक्षण सेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेले शिक्षण सेवक हे पद रद्द करावे या मागणीसाठी घेणार परिषद। नेरळ कळंब रस्त्यावर उल्हास नदीवरचा नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात, अनेक वर्षांपासून होणाऱ्या पुराच्या पाण्याच्या त्रासापासून वाहन चालकांची होणार सुटका। बीकेसीत लवकरच रुग्णालय उभारणार, बीकेसीत 7 भूखंडाचा ई-लिलाव, भूखंडासाठी ज्युपिटर फोर्टिस रुग्णालयांच्या निविदा। सातारा छत्रपती उदयनराजे केसरी 2025 बैलगाडा शर्यतीमध्ये रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं प्रथम क्रमांकाच्या बैलजोडीला 1 लाखाचे बक्षीस वितरणाला खासदार उदयनराजेंची उपस्थिती। कुंभमेळ्यात आतापर्यंत 60 कोटी भाविकांचे स्नान, मौनी अमावस्येला सर्वाधिक 8 कोटी भाविकांचे स्नान, तर मकर संक्रांतीला 3.50 कोटी भाविकांचे स्नान। युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन या पुढील आठवड्यामध्ये भारत भेटीवर येणार, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। प्रमुख क्षेत्रात वाढत्या संधीच्या पार्श्वभूमीवर संबंध बळकट करण्यासाठी भारतात येणार।
सुरक्षा दलाने दहशतवाद विरोधी मोहिमेनुसार जम्मू विभागातील 13 ठिकाणी झडती सत्र आतापर्यंत राबवलेल्या मोहिमेतून दहशतवाद्यांचा सुगावा लागलेला नसल्याची अधिकाऱ्यांची माहिती. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत ठणठणाट. सर्व निधी योजनेकडे वळवल्यामुळे खिसा रिकामा. 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रखडला. भत्ता न मिळाल्यास अधिवेशनादरम्यान कर्मचारी करणार आंदोलन. परभणीत घरकुलांच्या मंजुरी पत्राचे लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं वितरण. वर्ध्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर प्रमाणपत्राचे वितरण. आर्वी विधानसभा मतदारसंघात आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते 400 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसंच पहिल्या हप्त्याचे वितरण. आर्वी मतदारसंघात 7335 घरकुल मंजूर. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गरजू गरीब लोकांना मिळणार हक्काचे घर. सातारा जिल्ह्यासाठी 42,000 घरकुलांची मंजुरी. सिल्लोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मधील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल मंजुरी आदेशाचे वाटप तसेच 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं. गडचिरोलीत 15,000 लाभार्थ्यांना मिळाला घरकुलाचा हप्ता. जिल्ह्यातील 36,070 नवीन लाभार्थ्यांना घरकुलाच्या मंजुरीचे पत्र देण्यास सुरुवात. भिवंडीत स्वच्छता राखण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ. पालिका आयुक्तपदी अनमोल सागर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वच अधिकारी कर्मचारी यांना शहरातील दैनंदिन स्वच्छता राखण्याबाबतचे दिले निर्देश. कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शनामध्ये 25 कोटीचा विधायक रेडा. कोल्हापूरकरांची प्रदर्शनात रेडा पाहण्यासाठी गर्दी. अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठात अपंग विद्यार्थ्यांसाठी ई-रिक्षाची व्यवस्था. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण विद्यापीठ फिरता येईल या अनुषंगाने ई-रिक्षाची व्यवस्था. हिंगोलीच्या कुरुंदामधील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाने चुकीच्या पद्धतीने तिघांवर खंडणी गुन्हा दाखल केला. खंडणीचा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी कुरुंदा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन. वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम संपन्न. शंकरपट कृषी प्रदर्शनादरम्यान लावणी कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. परभणीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील अपघातग्रस्तांना मदतीचा हात. अपघातग्रस्तांना जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. चालत्या एसटी बसचा दरवाजा उघडून उडी मारल्याने एकाचा मृत्यू. पैठण तालुक्यातील विहा मांडवामधील दुर्घटना. हिंगोलीत शासनाकडून गहू खरेदी करण्याचे टेंडर असल्याचे सांगून जास्त नफ्याचे आमिष दाखवून 21 लाखांची फसवणूक. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल. मालेगावच्या देवळ्यात वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई. 2 पीडित महिलांची केली सुटका. हॉटेल मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल. वर्ध्यात गर्दीच्या ठिकाणी दागिने चोरी करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 4 गुन्हे उघडकीस. 4,17,000चा मुद्देमाल जप्त. मुंबई नाशिक हायवे लगतच्या कोशिंबी या येथील भंगाराच्या गोदामाला आग. आगीमध्ये भंगार गोदाम जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. मुंबई बंगळुरू हायवेवर कराडजवळ बर्निंग कारचा थरार. पाचवड फाट्यावरील पेट्रोल पंपाजवळील प्रकार. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. परभणीच्या जिंतूर शहरात एकाच रात्री मुख्य रस्त्यावर 3 ठिकाणी चोरी. चोरट्यांनी केले 50,000 रुपये लंपास. गणपती मंदिराच्या दानपेटीत एका अल्पवयीन मुलाने काडी टाकल्यामुळे दानपेटीतील नोटा जळाल्या. सटाणा शहरातील अजब प्रकार. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. आष्टी वरुड मार्गावर धाडी शिवारात एसटी बस रस्त्याच्या कडेला पलटी. ब्रेक फेल झाल्याने बसचा अपघात. बसमध्ये 35 प्रवासी असल्याची माहिती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथे एसटी बसचा अपघात. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या सखल भागात पडली. गाडीतील चालक वाहक यांना किरकोळ दुखापत. अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान.
अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव परिसरात तोफखाना पोलिसांची धडक कारवाई. अवैध दारू विक्री करणाऱ्या पत्राच्या शेडवर फिरवला जेसीबी. हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत 4 जणांना घेतलं ताब्यात. पैठण पाचोड रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना अज्ञातांकडून आग लावल्याने रस्त्यावरील झाडे जळली. या प्रकरणी वनविभागाने कारवाई करावी, नागरिकांची मागणी. ऊसतोडणी हंगामामध्ये सर्वाधिक ऊसतोडणी आणि मुकादमानी डीजे लावून आता फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. 2.5 कोयत्यांनी 80 दिवसात 35 टन एवढा विक्रमी ऊस तोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जारी करणार. या अंतर्गत 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 22,000 कोटी जमा केले जाणार. कोल्हापुरात भर दिवसा घरफोडी करून दागिने लंपास. चोरट्यांनी 3,70,000 रुपये किमतीचे दागिने पळवले. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू. घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक. सोन्याच्या अंगठीसह 21,000चा मुद्देमाल हस्तगत. घरामध्ये खिडकीवाटे प्रवेश करून सोन्याचे दागिने केले होते चोरी. उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 56 कोटींचा गांजा जप्त. कारवाईत 5 आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. अवैध मोहफुलाची गावठी दारू बनवणारा अटकेत. 19,950 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. सावली पोलिसांची कारवाई. जालन्यात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई. 1 गावठी पिस्तल आणि 1 जिवंत काडतूस आणि 1 धारदार खंजीर पोलिसांनी केली जप्त. जालना सदर बाजार पोलिसांची कारवाई. 2 सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात. तळवडे वाहतूक विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस फौजदाराचा कर्तव्य बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. नामदेव वडेकर असं फौजदाराचं नाव. प्रेम प्रकरणातून तरुणाची निर्घुण हत्या. शिरपूर तालुक्यातील काळापाणी गावातील धक्कादायक घटना. संतप्त झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घराची केली तोडफोड. अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार करून तिची निर्घुण हत्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल. 948 पानांचे दोषारोपपत्र कल्याण न्यायालयामध्ये दाखल. जलद गती न्यायालयात हा खटला चालवला जाणार असून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे काम पाहणार. अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून फोटो मोर्फ करून व्हायरल करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखा 3च्या पथकाकडून अटक. आरोपींच्या विरोधात 15पेक्षा अधिक गुन्हे दाखल. संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओत चोरी आरोपीला अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 37 लाख रुपये आणि 1 लॅपटॉप आणि मोबाईल जप्त. नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याचं काम सुरू. काठे गल्लीतील मनपाकडून तोडक कारवाई. परिसरात तगडा बंदोबस्त. महंत सुधीर पोलिसांच्या ताब्यात. महंत अनिकेत शास्त्रींच्या घराबाहेर पोलिसांचा पेहरा. हिंगोलीच्या मकोडी गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. वाहन चालक नाहकग्रस्त. रस्त्याची दुरुस्ती करण्याची प्रवाशांची मागणी. इचलकरंजी चोरीच्या 5 मोटरसायकली जप्त. शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलासह दोघे ताब्यात. एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. उल्हासनगरमध्ये एका दुकानाला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या चांदवडच्या राहुड घाटात अपघाताची मालिका सुरूच. घाटात 3 ते 4 वाहने एकमेकांवर आदळली. अपघातात 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती. नाशिकच्या दरेगावमध्ये भीषण अपघात. मालेगाव शहरात मुंबई आग्रा महामार्गावर अपघात. नाशिकजवळ महामार्गावर मालवाहू ट्रक उलटला. रिक्षातील 4 ते 5 प्रवाशांचा मृत्यू झाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.